अहो काका, 10वीच्या पोराला एवढं कोण मारतं हो, तेही स्वतःच्या? ज्या मारहाणीमध्ये स्वतःच पोरग आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं त्याला. नाही नाही, तुमच्या मुलाला कमी मार्क्स मिळाले याचं दुःख तुम्हाला नाहीच आहे, तर त्याच्या मित्रांना त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले म्हणून तुम्हाला दुःख होतंय. आणि कोण म्हटलं पैसे कमवायला शाळेमध्ये हुशार असावं लागतं? पैसे मिळवायला अक्कल लागते, अक्कल. आणि ती अक्कल प्रत्येकामध्ये असते. 10वीला 57% आणि 12वीला 43% मार्क आहेत मला. बीएससी केमिस्ट्री केले मी, पण आज मी अशा लेवलला आहे की जिथे मला शिक्षण किती झालं हे कोणी विचारू शकत नाही. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातून एका 19 वर्षाच्या मुलीचा मला मेसेज आला. तिचा लहान भाऊ, ज्याने आता रिसेंटली 10वीची परीक्षा दिली होती, 10वीचा निकाल लागला आणि कमी मार्क्स मिळाले म्हणून वडिलांनी इतकं मारलंय की अक्षरशः बोन्स असतात ना, त्याचा पूर्ण चेंदा मेंदा झालाय. म्हणजे आपण त्याला हात मोडलाय म्हणू शकत नाही. डॉक्टर म्हणतात की रिकव्हर होणं शक्यच नाही, हातच कट करावा लागेल. आयुष्यभरासाठी त्या पोराने स्वतःचा हात गमावलाय. का? कारण 10वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये मार्क्स कमी पडले म्हणून. अहो, तुमच्या पोराला तुम्ही असं कधी सांगितलं का की बाबा रे, एखादी कंपनी टाक, बिझनेस कर, व्यवसाय कर, जेणेकरून तुझ्या शाळेमध्ये ज्यांना 90-95% मार्क्स पडले त्या पोरांना तू कामाला ठेवशील, त्यांना काम मिळेल म्हणून? पण नाही, जन्मापासून हेच आहे. हाच पालकांचा अप्रोच आहे आपल्या. शाळा शिका, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा आणि कोणाच्या तरी हाताखाली काम करा. एक रियालिटी तुम्हाला सांगतो. पॉलिटिशियनवाले असतील जे देश चालवतात, फिल्म इंडस्ट्रीमधले असतील, जे मोठमोठे क्रिकेटर असतील, सेलिब्रिटी असतील, स्पोर्ट्समन असतील, यांचं शिक्षण एकदा काढून बघा. हे कोणीच तुम्हाला वेल एज्युकेटेड दिसणार नाहीत. कारण त्यांना माहितीये की पुस्तकी नॉलेजपेक्षा व्यावहारिक नॉलेज असणं खूप गरजेचं असतं. आणि जो व्यवहारामध्ये हुशार असतो ना, तो पुस्तकी ज्ञानवाल्याला 10 वेळा बाजारात विकून येईल. तुम्हाला तुमच्या मुलांचं भवितव्य घडवायचं नाहीये. तुम्हाला तुमच्या अपेक्षांचं ओझं वाहून नेणारी गाढवं तयार करायची आहेत, गाढवं. कधीतरी स्वतःच्या पोराला जवळ घेऊन विचारा की का कमी मार्क्स पडले, कशामुळे पडले, तुला अभ्यासामध्ये इंटरेस्ट आहे का, का दुसरं काय आवडतं? त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये तुम्ही त्याला घालण्यासाठी किती चालना दिली आजपर्यंत? मी अनेक वेळा सांगितलंय, शिक्षणाचा आणि सर्व्हायव्हलचा दूर दूरपर्यंत काहीही संबंध नसतो. एका स्टेज नंतर तुम्हाला 10वी 12वीचे ग्रॅज्युएशनचे मार्क्स कोणी विचारत नाही. तुमच्या खिशामध्ये पैसे किती आहेत हेच बघितलं जातं आणि त्यावरूनच तुम्हाला आदर दिला जातो. तिथे तुमची खरी लायकी कळते. मग हा राग कशासाठी? 2 दिवसांपूर्वीच बातमी आली बिबेवाडीमध्ये पुण्याच्या, कमी मार्क्स पडले म्हणून एका बापाने मुलीचं डोकं भिंतीवरती आपटलं. त्या घटनेमध्ये बिचारी ती मुलगी गेली. गेल्यानंतर त्या बापाला रिग्रेट होतोय, पश्चाताप होतोय. पण एवढा राग राग कशासाठी? हा मला बोलण्याचा अधिकार नाहीये, पण तुम्हाला तरी किती मार्क्स होते हो 10वी 12वीला, जे की तुम्ही मुलांवरती लादण्याचा प्रयत्न करता की एवढी टक्केवारी तुला पडलीच पाहिजेत? अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपल्या देशामध्ये जी एज्युकेशन सिस्टम आहे ना, ते इंग्रजांनी तयार केलेले आहे. याच्यातून गाढवच तयार होणार आहेत. भले माझं हे विधान कॉन्ट्रोव्हर्सियल असेल, वादग्रस्त वाटलं तरी वाटू दे, त्याने मला जास्त काही फरक नाही पडत, पण ही वस्तुस्थिती आहे.